जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या या सातवानकालीन धम्मलिपीच्या वर्गात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर काल आपण सातवानकालीन धम्मलिपीमधील स्वरांचा अभ्यास केलेला आहे. तर आजपासून आपण व्यंजनांचा अभ्यास करण्यास चालू करत आहोत. तर व्यंजनांचा अभ्यास करत असताना एकाच दिवशी पूर्ण व्यंजने दिले तर अभ्यासकाचा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतोय. त्यामुळे आपण अर्धी अर्धी व्यंजने अभ्यासायला घेत आहोत. तर आजच्या या व्यंजनाच्या अभ्यासात आपण फक्त अर्धीच व्यंजने अभ्यासायला घेऊया. बघूया आपण. ख ख ख ख ग घ आणि त्यानंतर स श ज झ आणि ञ. त्यानंतर ट ठ ड ढ आणि न. किती झाली? 18. तर या आज आपण एवढ्याच व्यंजनांचा अभ्यास घेऊया. राहिलेली व्यंजने उद्याच्या वर्गामध्ये आपण घेऊया. तर बघा, आता सातवानकालीन धम्मलिपीमध्ये जे आपण वर्ण अभ्यासत आहोत, जसे की आपण सम्राट अशोकालीन धम्मलिपीमध्ये जे वर्ण अभ्यासले त्यातील काही वर्ण हे जसेच्या तसे सातवांमध्ये आलेले आहेत. मात्र काही वर्णांमध्ये त्यात बदल झालेला आहे. तर तो बदल आपण लक्षात घ्या आणि त्याचा सराव करा. क सातवानकालीन धम्मलिपीमध्ये आपल्याला क हा अशा प्रकारे आढळतो. ख ग घ मीडियम. त्यानंतर स श ज झ न. त्यानंतर ट ठ ड ढ आणि न. अजून एक लाईन घेऊया आपण. त्यानंतर क थ द ध आणि न. तर आपल्याला सातवानकालीन धम्मलिपीमध्ये तर अशा प्रकारे आढळतो. थ द ध आणि न. तर अशा प्रकारे आपली अर्धी व्यंजने आज आपण अभ्यासलेले आहेत. राहिलेले अर्धे व्यंजने आपण उद्याच्या पाठात घेऊया. तर त्या दिलेल्या व्यंजनांचा सराव करा, अभ्यास करा आणि
ग्रुपवरती तपासण्यासाठी पाठवा. जय भीम, नमो बुद्धाय.